श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, 1 ते 7 जून 2026च्या या आठवड्यात तुमच्या कुंडलीत एक अत्यंत भयानक आणि तितकाच शक्तिशाली असा महासंयोग निर्माण होत आहे, जो थेट तुमच्या नशिबाचा ताबा घेणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती अत्यंत बलवान होऊन तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करत आहे, जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक आणि कौटुंबिक संकटाचा अंत होणार की एखादे मोठे वादळ उभे ठाकणार याचा फैसला होणार आहे. पण अत्यंत सावध राहा, कारण तुमचा राशी स्वामी मंगळ सध्या मेष राशीतच असून त्याच्या शनी आणि केतूची वक्रदृष्टी पडत आहे, ज्यामुळे तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा रागामुळे सर्व काही उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात तुमच्या घरात पैशाच्या बाबतीत आणि विशेषतः तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अशा रहस्यमय घटना घडणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक गुप्त धन लाभाचे मोठे मार्ग मोकळे होत असतानाच दुसरीकडे 2.5 दिवसाचा एक असा काळ येत आहे, जो तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरून टाकू शकतो. तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे नेमकं काय कारस्थान शिजत आहे? नशिबाची सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देणार की एखादा मोठा धोका तुमची वाट पाहत आहे? जूनच्या या पहिल्याच आठवड्यात लपलेलं हे गूढ आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मेष राशीच्या जातकांनो, 1 ते 7 जून 2026च्या या आठवड्यात तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अत्यंत सुखद दिशा मिळणार आहे. या काळात देवगुरु बृहस्पती गुरुग्रह अशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजेच तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे गोचर हे अत्यंत भाग्यवान ठरणार असून पुढील पूर्ण 1 वर्ष तुम्हाला समाजात प्रचंड मान सन्मान, सुखसुविधा आणि नवीन ओळख मिळवून देईल. तुमची सामाजिक पत कमालीची मजबूत होईल, ज्यामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. तर मेष राशीच्या जातकांनो, गुरुग्रहाच्या या परिवर्तनामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला एक वेगळीच उंची आणि गांभीर्य प्राप्त होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचा प्रभाव वाढल्याने माणसाची निर्णय क्षमता सुधारते, मात्र कुंडलीच्या चतुर्थ स्थानी गुरुचे आगमन होत असल्याने शारीरिक वजन आणि आळस वाढण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे मन घरगुती सुखाकडे जास्त आकर्षित होईल, परंतु कामात आळस केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची आणि वेळेची काळजी घेणे अत्यंत गरजेचं असेल. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या कौटुंबिक सुखात आणि मानसिक शांततेत मोठी वाढ घडवून आणणारा आहे. तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होत असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. जे लोक रिअल इस्टेट, बांधकाम आणि प्रॉपर्टीशी संबंधित कामे करत आहेत त्यांना या काळात प्रचंड यश मिळण्याचे योग आहे. ग्रहाचे पाठबळ तुमच्या पाठीशी असल्याने भूतकाळात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक आघाडीवर तुम्हाला कमालीचे सावध राहावे लागणार आहे. तुमचा राशी स्वामी मंगळ सध्या मेषच राशीत भरणी नक्षत्रात असून त्याच्यावर शनी, सूर्य आणि केतूची वक्रदृष्टी पडत आहे. यामुळे अचानक मोठे आणि अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, ज्यामुळे पैशाचे नियोजन काही काळासाठी कोलमडू शकते. या काळात कोणालाही मोठे कर्ज देणे किंवा पैशाचे व्यवहार करताना घाई गडबड करणे टाळा, कारण एका चुकीच्या व्यवहारामुळे तुमचे पैसे दीर्घकाळासाठी अडकू शकतात. तर मेष राशीच्या जातकांनो, 5 जून नंतर तुमची ही आर्थिक चणचण आणि तणाव पूर्ण दूर होण्यास सुरुवात होईल. या दिवशी ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत वर्गोत्तम अवस्थेत प्रवेश करणार आहे. शुक्र बलवान झाल्यामुळे तुमचा राशी स्वामी मंगळ देखील प्रचंड शक्तिशाली होईल, ज्यामुळे तुमचा धनेश आणि भाग्येश दोन्ही सक्रिय होतील. प्रदीर्घ काळापासून पैशाच्या बाबतीत सुरू असलेली अडचण संपून उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ
होऊ लागेल. तर मेष राशीच्या जातकांनो, शुक्र आणि मंगळाच्या या शुभ प्रभावामुळे मालमत्ता, वाहन किंवा कोणतीही मोठी संपत्ती खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकते. जर तुम्ही आधी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून अचानक गुप्त धनलाभ होण्याचे योग आहेत. नशिबाची पूर्ण साथ लाभत असल्याने या सुवर्ण संधीचा फायदा उठवून आर्थिक नियोजनाला अधिक मजबूत करा. तर मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनात एक अत्यंत सुखद, विलासी आणि प्रतिकारक बदल घडणार आहे. कुंडलीत शुक्र आणि बुध ग्रहाची युती असून त्यांची शुभ दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडत आहे. हा अत्यंत शुभ संयोग तुमच्या दैनंदिन कामकाजात कमालीचे स्थैर्य आणि प्रगती घेऊन येईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार चालवत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि तुमचे नवीन करार यशस्वी होतील. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहमानाची अशी स्थिती निर्माण होत आहे की तुम्हाला जुन्या नोकरीतून बाहेर पडून काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा देईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याचा, पदोन्नतीचा किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात त्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू होतील. ग्रहाचे पाठबळ तुमच्या पाठीशी असल्याने आत्मविश्वासाने घेतलेला कोणताही व्यावसायिक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यातील 4 जून हा दिवस तुमच्या करिअरला एक नवी आणि मोठी कलाटणी देणारा ठरू शकतो. या दिवशी चंद्र आणि सूर्याच्या विशेष स्थितीमुळे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडलेल्या लोकांना अचानक मोठा लाभ मिळण्याचे योग आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नामांकित ठिकाणी काम करण्याची सुवर्ण संधी चालून येईल. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करा आणि आळस झटकून कामाला लागा. मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. कुंडलीत बुध, शुक्र आणि चंद्राच्या शुभ संयोगामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसातील प्रेम आणि समन्वय वाढेल. जर काही कौटुंबिक वाद किंवा जमिनीचे जुने मतभेद सुरू असतील तर या काळात सामंजस्याने सुटतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकाबद्दलचा विश्वास वाढेल. मेष राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुमची मुले मोठी असतील, नोकरी किंवा व्यवसायात असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्रातून तुम्हाला एखादी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी ऐकायला मिळेल. मुलाच्या करिअर किंवा विवाहाशी संबंधित प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात यशस्वीरित्या घेतले जातील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील मोठा भार हलका होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, जे तरुण किंवा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत वरदान ठरेल. बुद्धीचा कारक बुध आणि शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे अभ्यासात एकाग्रता वाढेल. परीक्षाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. शैक्षणिक क्षेत्रात मोठी यशप्राप्ती होईल. छोट्या मुलांच्या आरोग्यात कमालीची सुधारणा दिसून येईल, ज्यामुळे पालक म्हणून तुमचे मन समाधानी राहील. तर मेष राशीच्या जातकांनो, 1 जून रोजी चंद्राचे गोचर वृश्चिक आणि त्यानंतर धनु राशीत होणार असल्याने आठवड्याची सुरुवात अत्यंत वेगाने आणि दगदगीची होईल. या काळात चंद्र, बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभेल, परंतु राशी स्वामीवर असलेल्या शनीच्या दृष्टीमुळे तुम्हाला अचानक राग येणे किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा, अन्यथा जवळचे मित्र किंवा नातेवाईक दुखावले जाण्याची शक्यता आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, 4 जून हा दिवस या संपूर्ण आठवड्यातील सर्वात शक्तिशाली आणि शुभ दिवस ठरणार आहे. या दिवशी चंद्र मकर राशीत प्रवेश करून वर्गोत्तम अवस्थेत असेल, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची अचूक बनेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे, महत्त्वाची बिझनेस मीटिंग घेणे, मोठी आर्थिक गुंतवणूक करणे किंवा कोणतेही मंगल कार्य व शुभ मुहूर्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी घेतलेला निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा मिळवून
मिळवून देऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, आठवड्याच्या उत्तरार्धात म्हणजे 6 जून रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल. या अडीच दिवसाच्या काळात राहू आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक तणाव, अनामिक भीती किंवा कामात अचानक अडथळे जाणवू शकतात. व्यावसायिक कामात काही तात्पुरत्या अडचणी आल्याने मन विचलित होईल, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7 जूनला ग्रहाची नक्षत्रीय स्थिती पुन्हा सुधारेल आणि सर्व स्थिती पुन्हा तुमच्या नियंत्रणात येईल. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या भयानक आणि शक्तिशाली बदलामुळे तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे आणि शनी केतूच्या वक्रदृष्टीपासून स्वतःला सुरक्षित ठेवून सुवर्ण संधीचा फायदा कसा उठवायचा हे दररोज अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातील प्रत्येक संकटाची पूर्वकल्पना आणि पैशाची योग तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि नशिबाची कोणतीही मोठी संधी तुमच्याकडून हुकणार नाही.